येऊन इथं झोपले होते. इथून 4 किलोमीटर लाईन होती. म्हणजे लोक इथं येऊन बसत आहे, झोपत आहे की बाबा कशा प्रकारे वाटलं. सो हॅलो गाईज, हा आजचा ब्लॉग नाही आहे, हा एक व्हिडिओच आहे ज्यामध्ये मी तुम्हाला जे बांधकाम कामगार योजना आहे ते महाराष्ट्राची, त्याच्याबाबत जेव्हा आपल्याला पेटी वगैरे भेटते किंवा मग भांडे वगैरेचं भेटते, तेव्हा आपल्याला ते भांडे वगैरे कलेक्ट करायला ज्या ठिकाणी बोलवले जाते त्या ठिकाणीची काय अवस्था असते ते त्याच्याविषयी आज तुम्हाला सांगणार आहे. आज त्याच्यासाठी मी पण आलो आहे माझ्या आईसोबत. माझ्या आईला आज पेटी मिळणार आहे, तर त्यासाठी आई आता रांगेत लागली आहे. तिच्यासाठी खूप दूरपर्यंत हे रांग लागली राहते. तर त्याच्यासाठीच आम्ही आलो आहे आज इथं. आम्ही इथं हे दाब्याच्या जवळ पाळा नावाची कोणतरी जागा आहे, तिथं आलो आहे. बडनेराच्याच थोडंसं समोर आहे. तर इथं मी आलो आहे माझ्या आईसोबत. माझ्या आईला पेटी भेटते. आम्ही आलो इथं होतो 8:30-9 वाजता. तेव्हा खूप लाईन लागली होती. लोक म्हणजे 3:30-4 वाजता सकाळचे येऊन इथं झोपले होते, कारण की त्याचा नंबर आधी आला पाहिजे आणि ते लवकर मोकळे झाले पाहिजे. तर आम्ही सुद्धा 8:30-9 वाजता आलो. तर आतापर्यंत अधिक 6:30 वाजले आहे. याच्यात दाखवून देतो 6:30 वाजले आहे. अजूनही आम्ही माझी आई अर्ध्या रांगेतच आहे. अधिक पण तिचा नंबर यायला आहे, नाहीत कमी तर 2 घंटे आरामात पाहिजे. तर असं आहे की ह्या ताब्याच्या तेवढ्यात हे ठिकाण आहे जिथं हे वाटप होते. इथं भांडे वगैरे सर्व मिळते म्हणजे वाटप होते इथं भांडे पेटी वगैरे. तर त्यासाठी खूप लोक आले आहे. तर हेचं वाटप पूर्ण जिल्ह्यात होते वाटते, जिल्ह्याच्या लोकांना होते. तर इथं नाही कमी सकाळी 10 वाजता सांगतो तर कमी कमी 4 किलोमीटर लाईन होती, तिथून तर पुरं मागंपर्यंत. मी तुम्हाला क्लिप्स दाखवतच आहे त्या. ते एवढ्या मोठ्या आहे की म्हणजे लोक इथं येऊन बसत आहे, झोपत आहे. तर आता आम्ही अधिक 6:30 वाजले आहे. अधिक इथं टाईम लागणार आहे. आईचं अधिक अर्ध्याचा आईला अधिक टाईम लागणार आहे, 2 घंटे नंबर लागायला अधिक थांबा लागन. तर मी तुम्हाला याच्यासाठी हा व्हिडिओ बनवून सांगत आहे की तुम्ही जेव्हा इथं खास करून मी अमरावतीत आहे तर अमरावतीचंच सांगत आहे की बा अमरावतीत कशा प्रकारचं वाटप होते म्हणून. म्हणजे आता जे मी अनुभव करतो ते सांगत आहे. इथं यायच्या अगोदर जर तुम्हाला भेटली नसेल तर तुम्ही काय अधिक हे ॲडवाईस म्हणजे काय याची तयारी करून येऊ शकता. पहिली गोष्ट, तुम्ही जर यायचं असेल तर लवकर नंबर लागायचा असेल तर तुम्हाला रात्री येऊन बसावं लागेल, कारण की तर वाटप ज्या लेवलवर होऊन राहिलं, वाटपची जे स्पीड आहे ते कमी आहे आणि लोक म्हणजे खूप सारे आहे. आज कमीत नाही तरी 5-6 हजार लोक आले होते. तर तेच लाईननं सकाळपासून तेच 1-1, 2-2 चालू आहे जाणं. तर म्हणून तुम्हाला जर यायचं असेल तर पहिली गोष्ट तुम्हाला लवकर सकाळी यायला लागेल. इथं येऊन तुम्हाला थांबावं लागेल किंवा झोपावं लागेल. वाटप नाहीत कमी तर 8-8:30 स्टार्ट होते वाटप त्याचं. जेवढ्या आधी तुम्ही राहाल तेवढ्या लवकर तुम्ही फ्री होणार इथून वाटप घेऊन, म्हणजे पेटी वगैरे जे काही तुम्हाला आला आहे मेसेज वगैरे त्याचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डब्बा वगैरे घेऊन या जर तुम्ही लेट आलीत तर. नाही तर मग इथं खाण्यापिण्याच्या वस्तू आहे, पण सर्व इकडे माती आहे, तर ते आपल्या शरीरासाठी चांगला नाही आहे. तरी पण उपाय नसल्यावर तुम्हाला खास लागेल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे झेरॉक्स वगैरे तुम्ही घरूनच प्रिपेअर करून आणा. कारण की इथं झेरॉक्सचा पण थोडासा हे आहे. इथं आहे दुकान झेरॉक्सचं, तिकडे स्टार्टिंगलाच आहे गेटपाशी, जिथून आपल्याला वाटप होते पेटी वगैरे भेटते तिथं. पण तिथं लाईनचा थोडासा इश्यू राहते. तर तरी म्हणून राहिलो मी की घरूनच थोडंसं प्रिपरेशन करून आणा कागदपत्राची. आणि चौथी गोष्ट म्हणजे जर तुम्ही एक जण असन तर म्हणजे तुम्ही मेल असन तर गाडीवर पेटी येऊन जाईन. जर तुम्ही फिमेल असाल तर तुम्ही घरापासची किंवा मग तुमचे मैत्रिणी वगैरे जे कोणी असेल घराबाजूचे वगैरे ना जर मिळत असेल तर टेम्पो वगैरे करून ते येणारच तुम्ही. पण डब्बा वगैरे घेऊन यायचा. तर असंच आहे म्हटलं, कारण की इथं खूप वेळ लागतो. सकाळपासून 8:30 वाजतापासून मी इथंच उभा आहे, काहीच नाही गेलं दिवसभर. इकडे तिकडे घुमत होतं इथं. सगळं इकडे माती धुळला आणि इथं काहीच तालायला मिळणे इथं सांगतो. तर बस हेच सांगत होतं. अजून पण गर्दी लागलीच आहे तिथं. थांबा दाखवतो मी तुम्हाला. इथं गर्दी लागली आधी.
हे जे व्हाईट बिल्डिंग आहे तिथं वाटप होते, दाखवतो तुम्हाला तिथं जवळ जाऊन. मग हे इथं मी थांबलो होतो, इकडे मी स्पेशल आलो व्हिडिओ शूट करायसाठी. तर असं आहे ते, सकाळपासून आम्ही इथंच आहे. जेवण वगैरे काहीच नाही केलं आहे मी ना, आईनं पण नाही केलं आहे. ते सकाळी ते 2-3 पुढे बिस्किटचे वगैरे आणले, खाल्ले ते. आणि इथं गोला वगैरे पण येते, एंटरटेनमेंटसाठी सर्व आहे. सर्व तुम्हाला पाहायला भेटेल, आर्ग्युमेंट्स वगैरे सर्व, मारामूर बोलणे वगैरे, शिवाय वगैरे सर्व ऐकायला भेटेल इथं. तुम्ही एंटरटेनमेंट पूर्ण होईल, पण टाईमपास खूप होईल उन्हीची. त्याच्यात आज ऊन खूप तपली तर लय म्हणजे लय बेकार हाल होती इथं. तर म्हणून थोडंसं प्रिपेअर होऊन या घरूनच, थोडेसे बसासाठी स्पेशल तिथं स्टूल असेल तुमच्या इकडे फोल्डिंगचा, तो स्टूल घेऊन या, नाही तर मग तुम्हाला इथं मातीतच बसा लागेल. आणि अधिक हां एक छोटंसं हँडकरचीप घेऊन यायचा, कारण की तिच्यात इथं उन्हीत बसल्या बसल्या खूप गरमी वगैरे होईल तुम्हाला. आणि अधिक तर मग तेच नाश्ता वगैरे करून या, डब्बा वगैरे घेऊन या. आणि एक जणाला एक्स्ट्रा घेऊन या. नाही जर तुम्हाला वॉशरूम वगैरे कुठं जायचं असेल तर तुम्ही तुमच्या जागी त्या एक्स्ट्रा जो पर्सन तुम्ही आणला आहे सोबत, त्याला तुम्ही तुमच्या जागी उभं करून तिकडे तुम्ही वॉशरूम वगैरेला जाऊ शकता. जर तुम्ही ते लाईन सोडून गेले वॉशरूमला, तुमचा नंबर गेला, तुम्हाला भांडून वगैरे करून तुमच्या जी हे असन तेवढे तुम्हाला ते तुमची जागा मिळवा लागेल, नाही तर ते जागा गेली तुम्हाला डबल मागून लागा लागेल. आता तरी एवढी खूप गर्दी आहे, तरी पर्यंत आहे. दाखवतो तुम्हाला समोर जाऊन तिकडे. तर असं आहे, तर आता अधिक तुम्हाला पेटी वगैरे आम्हाला जेव्हा भेटेन का नाही, तर तेव्हा तुम्हाला दाखवून. तर आता इकडे वाट पाहतो, मग आईचा फोन येईन तेव्हा मी तिकडे चाललो जाईन ते पेटी वगैरे घ्यायला. आणि पहिले इथं अमरावती जिल्ह्यात पेटीचं वाटप तिकडे सिटीलँड वगैरे मध्ये होत जाय. तिथं एवढा काही हे नव्हता, म्हणजे एवढं काही स्ट्रगल करायला नव्हतं लागत तिथं, कारण की आणि हे इथं खूप लय दूर आहे. डायरेक्ट अमरावती बडनेरा इथं आहे, डायरेक्ट हे बडनेरा समजू शकता तुम्ही. तर थोडंसं म्हणजे दूरच पडते आम्हाला पण. आणि आम्ही सकाळी निघालो होतो 7:30 वाजता. आम्हाला इथं 8:30-9 वाजले होते इथं पोचायले. तेव्हापासून आम्ही इथंच आहे. इथं लाईनी म्हणजे तुम्हाला एक ॲडवाईस देऊन राहिलो एक प्रकारची. समजा जर तुम्हाला तुम्ही अमरावतीतून असाल, तुम्हाला हे पेटी वगैरे जर मिळायची असेल, पेटी भांडे वगैरे, तर त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. भाई एवढा टाईम झाला पण अजूनही काही हे नाही आहे, प्रोग्रेस नाही दिसू राहिली मला. समोर तर चालली ते हळूहळू, पण अजूनही काही आहे नाही. पहिले आहे इथून ह्या इकडे लंबी लाईन होती, ह्या तिकडे ते ब्लॅकवाला माणूस दिसत आहे ना, तिच्या पण तिकडे. तर इकडे अजून पण लाईन सुरूच आहे. दाखवतो तुम्हाला जाऊ. भेटले काय? भेटले आता गेले ना. आता झालं का सुरू? म्हणून एवढा वेळ लागू राहिला सर. ते इथं सर्व बंद चालू होऊन राहिलं. म्हणजे ते वाले जे काका आता बोलले ते पण माझ्यासोबतच आले होते, पण ते नंतर आधी आले ते. आम्ही त्याच्यानंतर आलो होतो. त्याच्या गाडीपासून मी गाडी लावली होती सावलीमध्ये. आता गाडी येऊन राहिली त्याची. आता त्याचे माणसं गेले, पण ते माणसं काय आहे ते लोक, त्याची 2-3 जण मिळून गाड्या केली त्यानं. ते पण माझे बसले तिथं व्हाईट स्टॉल मध्ये. आले ताटे ते गाडाला ताटे पाहिले लाईन किती पर्यंत आहे म्हणून. काय मी जरा किती वेळ देतो. थांबा मी तुम्हाला समोर जाऊन दाखवतो तिथं गेट पाशी काय हाल आहे. तर काही लोकांनी पेट्या वगैरे भेटल्या आहे, चालली आता घेऊन. इथं अधिक किती वेळ लागते काय नाही. तर आई तर अधिक लय महाग आहे तिकडे. इकडे समोर येऊन तुम्हाला दाखवून राहिलो किती मोठे आहे. तर हे जिथं लाईट लागलाय त्या तिथून जाते अंदर कलेक्ट करण्यासाठी. ते हे इथं छोटे मोठे दुकान आहे, पण सर्व आहे त्याच्या माल वगैरे वर माती बसली आहे.
तुमच्याजवळ काही दुसरा उपाय नसेल तर तुम्ही घेऊ शकता इथून. हे इथून इथं जाता येते ते. हे पेटी वगैरे घेऊन चालले आता. सकाळपासून हेच सुरू आहे, एक दोन दोन एक दोन दोन. आता नाही कमी तर 3-4 हजारचं पब्लिक आहेच आहे. हे पण हे इथं वाटप वगैरे झालं. इथे एवढी मोठी गर्दी आहे इथं सर्व लागलेली. अधिक यायची टर्न यायचीच आहे. लय बेकार काम आहे, मॅनेजमेंट लय बेकार आहे इथं. एका याच्यात एवढी पब्लिक एका दिवशी कशी काय होणार आहे? हाऊ इज दिस पॉसिबल? आता बाकीचे वाजले 7 वाजले इथंच. आता नाही लमसम तर 8-9 तर कुठंच नाही गेले भाई साव. माझ्या आईचा नंबर आले, एवढ्या साऱ्या बाया अधिक थांबल्याच आहे. तर आता मी चाललो आहे गाडी घ्यायसाठी. गाडी तिकडे समोर लावून ठेवतो, कारण की तो नाही गेली आहे. इथे जास्त गाड्या नाही आहे, टू व्हीलर वगैरे. तर इथं हे लयच बेकार मॅनेजमेंट आहे. एवढे सारे लोकांना बोलवून घेतलं, काही बरोबर मॅनेज नाही होत आहे याच्या ऐकून. एवढे सारे लोक अधिक बहुत दाखवले तुम्हाला. लय लोक बाकी आहे. किती वाजता? पहिले 7:30 वाजले इथं. काय तुम्ही दाखवतो तुम्हाला पेटी भेटल्यावर. आता गाडी तिकडे समोर लावून ठेवतो. आता मी इथं गाडी लावली आहे. ह्या इथं ह्या गेटच्या समोरच इथं पार्किंगची व्यवस्था आहे थोडीशी. पण मी तर म्हणतो त्या गाडी लावू नका, सारे दिवसभर ऊन राहते. तर तिकडे समोर जागा वगैरे राहते, तिकडे मोठ्या गाडीच्या साईडनं वगैरे लावता येते आपल्याला. आता वाजले 9:30. माझे आता अंदर गेले आहे तिथं. ते गेटच्या अंदर तुम्हाला दाखवलं ते तिथं. तर आता फोन आला तिचा, मी अंदर आली आहे बा म्हणून. तर तिथं थांबायला लावलं. आणि मी जास्त शूट नाही करत आहे, कारण की माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग आहे 2% फक्त. तर आता मी ह्या इथं थांबला आहे, मी दाखवून देतो तुम्हाला. ह्या इथं आहे मी. हे टाईमपास करायसाठी मोबाईलमध्ये चार्जिंग नाही आहे, काहीच नाही आहे. मी गाडी पुसून राहिलो. बघून घ्या, इथं थांबलो आहे मी. आणि त्या तिकडे समोर रस्ता जो त्या तिथं लाईट जी दिसून राहिला, त्या तिथं आहे ऑफिस. तर डायरेक्ट तिथं आई पेटी बाहेर घेऊन आल्यावर दाखवतो तुम्हाला. अच्छा, इथं 2000 years later. तर आम्ही काल रात्री 2 वाजता घरी पोहोचलो होतो. ते पेटी वगैरे घेऊन. रात्री पेटी भेटली आम्हाला 11:30 पावणे 12 वाजता. ती पेटी भेटली आईले. नंतर मग आम्ही तिथून घरी आलो रात्री. तर मग मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती, तर घरी आल्यावर काही दाखवलं नाही मग म्हणजे. तर मग आता पेटी वगैरे भेटली आहे. हे पहा, हे पेटी आणि बॅग आहे. ह्या पेटी सामान्य मला म्हणून बॅगमध्ये पण दिलेलं आहे, सर्वांनीच आहे. तर मग ह्या व्हिडिओमध्ये फक्त इन्फॉर्मेशन द्यायची होती. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला दुसऱ्या कोणत्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.